संजीवन समाज म्हणजे जिवंत समाधी आहे. पाठीमागे विठ्ठल मोठं पाहिजे का? ज्ञानेश्वर माझ्या वडिलांचं नाव विठ्ठल पण आईचं नाव रुक्मिणी. आई वडील पाठीमागे पुढे समाधी आहे, पाहिलं ना? पटक्याच्या बाजूला गणपती मंदिर पाहिलं का? गणपती मंदिरासमोर एक चांदीचा खांब पाहिला का? हा खांब महाराष्ट्रात 2 ठिकाणी आहे. पंढरपूरला तुम्ही गेला असाल तर पांडुरंगाच्या मंदिरात पांडुरंगाच्या मूर्तीसमोर एक खांब आहे, दुसरा खांब इथं आहे. या खांबाचं महत्व काय? ज्ञानेश्वर महाराज समाधी घ्यायला खाली उतरले. समाधीला संजीवन समाधी म्हणजे जिवंत समाधी आहे. पाठीमागे विठ्ठल मोठं पाहिजे का? ज्ञानेश्वर माझ्या वडिलांचं नाव विठ्ठल पण आईचं नाव रुक्मिणी. आई वडील पाठीमागे पुढे समाधी आहे, पाहिलं ना? पटक्याच्या बाजूला गणपती मंदिर पाहिलं का? गणपती मंदिरासमोर एक चांदीचा खांब पाहिला का? हा खांब महाराष्ट्रात 2 ठिकाणी आहे. पंढरपूरला तुम्ही गेला असाल तर पांडुरंगाच्या मंदिरात पांडुरंगाच्या मूर्तीसमोर एक खांब आहे, दुसरा खांब इथं आहे. या खांबाचं महत्व काय? ज्ञानेश्वर महाराज समाधी घ्यायला